काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मनोज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं। आमची सत्ता असतानाही सुद्धा माझ्या एकाही कार्यकर्त्याला साधे SU पदसुद्धा मिळालं नाही। मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची नावं घेणार नाही। लोकसभेच्या वेळी एकतरी खासदारकीची सीट ठाण्याला द्यावी, पण तीही मिळाली नाही। विधानसभेला तुमचा विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। नाना पटोले यांनी ठाण्यावर अन्याय झाल्याचं मान्य केलं होतं, पण विधानसभेलाही आम्हाला एकही सीट दिली नाही। म्हणून मी अपक्ष म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, पण आमच्यावर कारवाई करण्यात आली व पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून सुद्धा आम्हाला परत पक्षात घ्यावे अशी विनंती केली, परंतु कोणतेही उत्तर आलं नाही। बाळकृष्ण पुर्णेकर आल्यापासून तडजोडी करून ठाण्यातील काँग्रेस संपवण्याचं काम करण्यात आलं। आम्हाला समाजसेवा करण्याचा कोणताही मार्ग राहिला नाही, म्हणून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी 2.5 वर्षात जे काही काम केलं आहे, त्यामुळे इथे काहीतरी सेवा करता येईल असं वाटत होतं। म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचं मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। भविष्यामध्ये देखील या विभागासाठी नव्हे तर ठाण्यासाठी नव्हे तर मी कोकणामध्ये असताना देखील कोकणासाठी देखील काँग्रेस पक्षात राहून काहीच करू शकत नाही। आणि कर्तृत्ववान त्यांनी 2.5 वर्षामध्ये जेवढा दाखवला, फक्त लाडकी बहीण नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असू दे, वृद्ध लोकांसाठी बस सेवा, ट्रान्सपोर्ट सेवा असू दे, याच्या विमान सेवा देखील फुकट केलेली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि मी त्याच्या विरोधात 2 निवडणुका लढलो, परंतु एवढा प्रभावीपणे त्यांनी काम केल्यानंतर खऱ्या अर्थाने एका चांगल्या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांच्या मागे राहून ठाण्याला मदत करावं, ठाणे जिल्ह्याला मदत करावं, कोकणाला मदत करावं असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून आज मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे। एकदम मस्त। माझ्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांच्या वाढदिवसावेळी जाहीरपणे त्यांनी कबूल केलं की आजपासून माझा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे। मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून, म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती, मी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही, पण ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला साधा SU देखील मिळाला आहे। आणि खास करून ठाणेकरांना तर गेली 30-35 वर्षे अन्याय झालेला आहे। सन्मान तत्कालीन कैलासवासी आमदार कोळी साहेब, क्रांती कोळी साहेब, त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही। आणि त्याची आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या मागण्या करत होतो। बोर्ड तर जावा, बोर्ड कुठला असू दे, जो जाऊ द्या, MLC तर सोडा, SU देखील त्या ठिकाणी दिलं नाही। आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्यात नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलं नाही। आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्यात ते गोव्याच्या बॉर्डर पण एक तरी खासदार द्या, तोही दिला गेला नाही। त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली। सन्माननीय कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन, मीरा भाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली। त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिन्नीकाले, नाना पाटोळे सर्व आले होते। आणि ते आल्यानंतर त्यांनी मंजूर केलं की हा खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे। आणि ज्या ठिकाणी लोकसभेला एखादी तिकीट द्यायची होती तर ती दिली गेली नाही, परंतु हा अन्याय विधानसभेला होणार नाही। आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल। आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ 92 सीटा आहेत तिथून गोव्यापर्यंत, फक्त 4 सीटा या ठिकाणी दिल्या। त्या 4 सीटा हरणारा आम्हाला दिला नव्हे तर त्या 4 सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले। आज घटक पक्षातले, मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे, हा आमच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून पोखरत आहे आणि
हे पोकळत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होत आहे. बाकी सर्व नेते आता पाकिट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल. कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता, पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकिट घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेही मला माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाहीये. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाहीये. सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे, मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, बाबा शिंदे, गुलाब साहेब, संदीप, पूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लताताईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. तर आजच्या शुभ मुहूर्तावर 24 नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघता इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत. मला जे काय करायचं होतं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं, त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो आहे.